राज्यातील राजकारणातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही बैठक शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगला येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या नेतृत्वाबाबत लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट झालं आहे. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी बैठक होणार असून त्याच बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले की पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतला जाणार आहे आणि संघटनात्मक पातळीवर एकमतानं नेतृत्व निवडले जाईल. दरम्यान या बैठकीकडे राज्याच्या राजकारणात उत्सुकतेने पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात होणारे बदल आगामी राजकीय समीकरणावर काय परिणाम करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ही होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीबाबतची सविस्तर माहिती. पद्धतीने महाराष्ट्राला गतिमान करण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने आमदारांना विश्वासात घेत पक्ष संघटनेला अधिक प्रभावीपणाने साथ देत पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करण्याचं आश्वासित त्या ठिकाणी केलं. प्रत्येक आमदारांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास त्या निमित्ताने निर्माण झाला की ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस प्रशासकीय कामाची चुणूक वहिनींनी आपल्या पुण्याच्या बैठकीमध्ये असेल, बारामतीचा जनता दरबार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्वाचित झालेले जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, या निमित्ताने त्या ठिकाणी दाखवलेली होतीच. त्यामुळे त्याच विश्वासाने दादा ज्या पद्धतीने या साऱ्या बाबी हाताळत होते तशाच पद्धतीने त्या समर्थपणाने हाताळतील असा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने व्यक्त केला. 23 तारखेला शोकसभा आहे. 26 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडसुद्धा करण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही 26 तारखेला देशांतील आमचे काही प्रतिनिधी, राज्यांतील आमचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा प्रतिनिधी, अधिक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहून त्या संदर्भातली जी प्रक्रिया आहे पक्षाच्या घटनेनुसार ती त्या ठिकाणी पार पडली जाईल. ही बैठक दिल्लीत होणार आहे की मुंबईत होणार? राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक राष्ट्रीय अध्यक्षासाठी बोलवणार आहे. मी आत्ताच सांगितलं की ती बैठक 26 तारखेला मुंबईत होणार आहे असं मी स्पष्ट सांगितलं. आताच बैठकीमध्ये विलिनीकरणाच्या संदर्भात विषयाच्या बैठकीचा तो विषयाचा अजेंडा त्या ठिकाणी नव्हता. पक्ष संघटना, दादाने केलेलं काम, महाराष्ट्राच्या संबंध समाजकारणामध्ये त्यांनी दिलेलं योगदान, तेच अव्याहतपणाने पुढे ठेवण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं एवढी चर्चा आजच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी झाली. आणि सर्वच आमदारांनी बहिणींच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवत आगामी कालावधीमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या कामामध्ये अधिक झोकून देऊन काम करावं असा निर्धार त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आला. मंत्री नरहरी झिरवळ यांचं लाच प्रकरण, त्याबद्दल काही चर्चा झाली का? नाही, आज या विषयावरती इथे काही चर्चा झालेली नाही. ते व्यक्तिगतरित्या बहिणींची भेट घेऊन त्याच्यावरती माहिती त्या ठिकाणी देतील. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या बाबतीमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे त्याच्यातली जी काही चौकशी असेल ती त्यावेळेला नक्की बाहेर येईल.